दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आणि एक हाती सत्ता आल्याबद्दल हिंगोली शहर भाजपातर्फे शनिवार 8 फेब्रुवारीला हिंगोली शहरातील गांधी चौकमध्ये ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष कैलाशचंद्र काबरा, त्यानंतर हमीद प्यारेवाले, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, महिला शहराध्यक्ष अलका लोखंडे, तालुकाध्यक्ष माणिक लोडे, नंदाताई इंगळे, सुनंदा मिश्रा, सुनीता मुळे, कृष्णा रुहातिया, रजनीश पुरोहित, आशिष शर्मा, गडू देवकते, बाबा घुगे, मनोज शर्मा, कैलाश सहाने, कृष्णा ढोके, नागेश बांगर, नारायण खेडकर, अंकुश आहेर, सचिन शिंदे, ताई जय घोडे, आशिष जयस्वाल आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। जगाचं लक्ष असलेली निवडणूक पार पडली आहे। संपूर्ण हिंदुस्थानभर भारतीय जनता पार्टीची सत्ता असायची, देशावर सुद्धा मोदी साहेबांचं सरकार असायचं आणि आमचा हात असलेले दिल्ली, या दिल्लीत आमच्या विरोधाचं सरकार असायचं। याचं दुःख आम्हा सर्व कार्यकर्त्यांना असायचं। पण आज मोदी साहेबाच्या नेतृत्वात, शहासाहेबांच्या नेतृत्वात दिल्लीत मोठ्या प्रमाणात गेल्या 26 वर्षानंतर ही सरकार आज भारतीय जनता पार्टीचं स्थापन होऊ लागलं आहे आणि मोदी साहेबांनं देशभर केलेलं काम, विकासाचा मुद्दा आणि एक है तो सेफ है हा नारा सर्व कामी पडला आणि आज मोठ्या फरकानं भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीवर आलेलं आहे। खासदार राऊत म्हणाले की त्यांनी पैसे वाटून हा विजय मिळवलेला आहे। काय राऊताला दुसरं काय काम आहे? त्याला तोच धंदा आहे, कुत्र्यासारखं भोकायचं।